नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? माझ्याकडे सुरुवातीला एक पैसाही नव्हता. परिस्थिती कठीण होती, पण हार मानली नाही. आज त्याच व्यवसायामुळे मी माझ्या मुलांचं शिक्षण पूर्ण करू शकले. नोकरी करून फक्त पगार मिळतो, पण स्वतःचा व्यवसाय उभा केला की ओळख निर्माण होते. व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठे पैसे लागत नाही, मोठी जिद्द लागते. आज मी माझ्या मेहनतीवर उभी आहे. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल मी कसा व्यवसाय चालू केला. जिद्द असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणूस मार्ग काढू शकतो. पूर्वी आम्ही मुंबईमध्ये राहत होतो. काही घरगुती कारणांमुळे आम्हाला ती रूम तशीच सोडून कल्याणला शिफ्ट व्हावं लागलं. तिथून निघताना सुद्धा काही लोकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही हार मानली नाही. कल्याणला आम्ही 4 वर्ष काढली. त्यावेळी मी CST कुलाबा येथे एका कर्णबधीर शाळेत नोकरीला जायचे. माझा पगार फक्त 1,500 रुपये होता, पण एवढ्या लांबचा प्रवास मी रोज करायचे. एकदा आमच्या शेजारच्या मावशी मला म्हणाल्या, तुला ब्लाऊज शिवता येतात, मग तू एखादं दुकान टाक ना. आणि त्या अशा नेहमी बोलायच्या, पण मी लक्ष दिलं नाही. कारण आपलं घर चालवणं कठीण आहे. त्यात रूमचं कर्ज आहे. नवऱ्याचा पगारही जेमतेम आहे. मग दुकानाचं भाडं कुठून आणणार? त्यांचं बोलणं ऐकून मी मनात सतत विचार करायचे. पण एक दिवस मनाशी ठरवलं, एकदा प्रयत्न करून बघूया, जे होईल ते होईल. मी दुकान शोधायला सुरुवात केली आणि मला एक छोटंसं दुकान मिळालं. माझ्याकडे एक मशीन होती. आणखीन एक बिडिंगची मशीन घेतली, कारण साडीला फॉल लावता लावता बायका ब्लाऊज पण देतात. त्या उद्देशाने दुसरी मशीन घेतली. अशा प्रकारे मी माझं शिवणकाम सुरू केलं. सुरुवातीला 1 महिना कठीण गेला. भाडंही निघत नव्हतं, पण हळूहळू ग्राहक वाढू लागले. जी बाई 1,500 रुपयाच्या पगारासाठी एवढा लांब प्रवास करायची, तीच आता स्वतःच्या दुकानाचा 800 रुपये भाडं भरू लागली. अडचणी होत्या, पण मी कधी डगमगली नाही, कधी हार मानली नाही. असेच 8 महिने गेले. नंतर मी विक्रोळीला दुकान आणि घर शोधत होते, पण मनासारखं मिळालं नाही. शेवटी एक छोटंसं दुकान भाड्याने घेतलं आणि तिथे माझा व्यवसाय सुरू केला. तिथेही हळूहळू माझं काम चालू लागलं. 1 वर्ष झाल्यावर मालकिनीने भाडं दुप्पट मागितलं, म्हणून पुन्हा शोध सुरू केला आणि 1 वर्षात मला स्वतःचं एक छोटंसं दुकान मिळालं. जागा छोटी होती, पण माझ्या मेहनतीची होती. तिथेही माझं दुकान चांगलं चालू लागलं. या प्रवासात काही लोकांनी मदत केली, त्यांचे मी मनापासून आभार मानते. पण काही लोकांनी मदत करून नंतर ते उपकार वारंवार दाखवले. काही लोकांनी सावकारी दाखवली, तर काही लोकांनी तोंडावर बोलायलाही कमी केलं नाही. आमच्यामुळे पुढे गेला. त्यातून एक गोष्ट शिकायला मिळाली, जर तुम्ही कोणाला मदत करत असाल तर ती मनापासून करा, नाही तर समोरच्याला स्पष्टपणे नाही म्हणा. मदत करून त्याची जाणीव करून नका देऊ. आज मी एवढंच सांगू इच्छिते, वेळ कठीण असेल तर कर्ज घ्या, पण शक्यतो आपल्या जवळच्या माणसाकडून पैसे घेण्याआधी विचार करा. मी तर म्हणते घेऊच नका. मी घर सांभाळून माझा व्यवसाय आजही चालवत आहे. या प्रवासाने मला शिकवलं की व्यवसाय एका दिवसात मोठा होत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो, संयम ठेवावा लागतो आणि स्वतःवर विश्वास ठेवावा लागतं. जर आपण यूट्यूबवर मेहनत करत असतो आणि वाट पाहतो की एक ना एक दिवस नक्की यश मिळेल, तसंच प्रत्येक कामाला वेळ द्यावा लागतो. अशा प्रकारे तुम्हीही तुमचा व्यवसाय चालू करू शकता. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द असेल तर मार्ग नक्की सापडतो. माझी ही छोटीशी प्रेरणादायी गोष्ट तुम्हाला आवडली तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्या प्रवासाचा भाग बना.